IBPS ॲडमिट कार्ड आउट झाला आहे। या वर्षीची जी एक्झाम आहे याची सगळे स्टुडंट आतुरतेने वाट पाहत होते। तर फायनली याचं ॲडमिट कार्ड हे आउट झालं आहे। जो स्टुडंट आपला बँकिंगची तयारी करत असतो तो 100% IBPS तर नक्कीच देतो। तर फायनली याचं ॲडमिट कार्ड आउट झालं आहे। आणि मित्रांनो, आता तुमच्याकडे शेवटचे काहीच दिवस राहिलेले आहेत, म्हणजे एक आठवडा आपण राहिले आहे असं म्हणू शकतो। त्यामुळे 100% 100% तयारीने तुम्ही मैदानामध्ये उतरा आणि परीक्षेची तयारी सुरू करा। आज तारीख आहे 14 आणि उद्या आहे 15, म्हणजे आजही क्लासेस तर आज तर ठीक आहे, आज 15 तारीख आपण म्हणू शकतो सुरू झाली आहे। तर आजही क्लासेस तुमचे होणार, उद्याही होणार, मात्र रोजच्या रोज इथून पुढे तुमचे क्लासेस ACS अकॅडमीकडनं होत राहणार। तुम्ही नक्की आमचे ऑनलाईन जे व्हिडिओज आहेत ते तर पाहाच, शिवाय आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्याची वाट पाहत होतो, ही एक्झाम होणार आहे की नाही किंवा कधी होणार आहे का होणारच नाही असं ज्यांना वाटत होतं, कारण डेट पण ही 17 तारखेची होती, तीही थोडी डिले म्हणजे पोस्टपोन झालीच होती, पण आता सगळं क्लिअर आहे आपल्याला। तर आता कुठे ना कुठे IBPSनी आपल्याला मस्त सरप्राईज दिलेला आहे। त्यामुळं आजपासून तुम्ही ह्या तयारीला लागा आणि IBPSची तयारी जोर लावून सुरूच झाली पाहिजे, म्हणजे हंगामात झाला पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जे काही ॲडमिट कार्ड आहे, जसं आपण IBPSची वेबसाईट ibps.in ही थोडी हँग झाली होती, त्यामुळं ॲडमिट कार्ड काढायची गडबड करू नका, फार परेशान होऊ नका। ॲडमिट कार्ड तुम्ही 2-3 तासानंतर जरी काढलं तरी चालून जाते, त्यामुळे रिलॅक्स व्हा, काळजी करू नका। ॲडमिट कार्ड तुम्ही नक्कीच तुम्हाला एवढ्या 2-3 तासात किंवा उद्या जरी काढलं तरी चालेल। जसं आज तारीख आहे 14, 14 होऊन गेली, आता तारीख आहे 15, उद्या 16 असेल, परवा 17 असेल, तर प्लॅन ऑफ ॲक्शनमध्ये या। रोजच्या रोज तुम्ही काय केलं पाहिजे, कशा पद्धतीत तुमचा सिलेबस कव्हर केला पाहिजे, ह्याच्यासाठी तुम्ही तयारीने लागा। मेन म्हणजे आता तुम्ही पाहू शकतात की IBPSचं क्लॅरिटी तुम्हाला आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की आता ह्याचं ॲडमिट कार्डही रिलीज झालेलं आहे। तर तुम्ही आता तुमच्या प्लॅन ऑफ ॲक्शनवरती, म्हणजे तुमचं ॲडमिट कार्ड जेव्हा येईल, तुमचं डेट बघा, तुमचं टाईम बघा आणि मॉक टेस्ट ह्या नक्की लावा। म्हणजे तुम्ही चेक करू शकता की तुमचा टाइम काय आहे आणि एक्झॅक्टली त्याच टायमिंगला तुमचे मॉक टेस्ट रोजच्या रोज लावा एक्झाम येईपर्यंत। ज्या लोकांची दुपारची एक्झाम आहे 1 वगैरेची, त्यांची तर वाटच लागणार आहे, कारण आरामाचा टाइम असतो, पण स्टील आजपासून एक्झाम येईपर्यंत मॉक ही चुकू नका। डेली तुमची मॉक ही टेस्ट झालीच पाहिजे, तुम्ही कुठेही असा, काहीही करा, पण मॉक टेस्ट ही दिलीच पाहिजे तुम्ही लोकांनी, ठीक आहे। तर प्लॅन ऑफ ॲक्शन घ्या, पूर्णपणे तुम्ही तयारीला लागा आणि जे काही मदत आणि हेल्प तुम्हाला हवी असेल ती ACS अकॅडमी तुम्हाला प्रोव्हाइडच करते। तर तुम्ही आमचे व्हिडिओ पाहू शकता, आमची बॅच पाहू शकता, आमचे ऑनलाईन क्लासेसही पाहू शकता, तर सगळी हेल्प तुम्हाला मिळेल। मात्र आता तुमचं IBPSची तयारीला हे जोर दावून तुम्ही लागलंच पाहिजे, कारण शेवटचा एक आठवडा आपण म्हणू शकतो राहिलेला आहे। जर माहिती आवडली असेल तर ACS अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। तर मित्रांनो, ऑल द बेस्ट।